लातूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली। या बैठकीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आणि लातूर शहरामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचे असंख्य असे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर एक मनी असा प्रश्न जाणवतो की एका बाजूला अल्पभूधारक शेतकरी असू दे, सर्वसामान्य गोरगरीब असू देत, या सगळ्या व्यवस्थेला कंटाळून आपल्या विद्यार्थ्यांची आपल्या पाल्याची फी भरू शकत नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र लातूरसारख्या लातूरमधील नामांकित जे ट्यूशन आहेत ते वर्षाला 1.5 ते 2 लाख रुपये फी घेऊन त्याच्यानंतर राहण्याची सोय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यामागं जर 3-3.5 लाखाचा खर्च येत असेल तर अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आणि गोरगरिबांनी आपल्या मुलाला शिकवायचं कसं? आणि त्याच्यामध्ये अतिवृष्टी असू देत, असंख्य असे अडचणी असू देत, ह्या अडचणींमध्ये जो पिसलेला माझा शेतकरी बाप आहे त्याला मात्र विद्यार्थ्याची किंवा त्याच्या पाल्याची फी न भरल्यामुळं आत्महत्या करावी लागते। त्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर निश्चितच लातूर हे महाराष्ट्रातलं आणि तर देशभरातलं एक सीईटीचं हब मानलं जातं। तर राज्य सरकारनं खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना त्यांच्या पात्रतेनुसार खऱ्या अर्थानं फी माफी आणि फी सवलत देणं तितकंच गरजेचं आहे। जसं मला अजून आठवतं की विद्यापीठ लेवलला जर आपत्कालीन काही गोष्टी अडचणीच्या झाल्या किंवा आपत्कालीन गोष्टी घडल्या तर विद्यापीठ कॉलेज आणि फीमध्ये सवलत देतं। तर तशाच पद्धतीनं ह्या प्रायव्हेट क्लासवाल्यांनी जो बाजूला धंदा जो चालवला आहे, शिक्षणाचा जो बाजार केला आहे, तो शिक्षण सम्राटांचा जर बाजार थांबवायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं वेळोवेळी लक्ष घालावं, अन्यथा आम्ही स्वाभिमानी स्टाईलनं यांना दणका दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही।